वचन दे प्रकाश मार्गावर. सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननासाठी देवाचे वचन उत्पत्ती अध्याय 2 8 ते 15 ही वचने. उत्पत्ती अध्याय 2 8 ते 15 ही वचने. परमेश्वर देवाने पूर्वेस एदेनात बाग लाविली आणि तीत आपण घडलेल्या मनुष्याला ठेविले. परमेश्वर देवाने दिसण्यास सुंदर व अन्नासाठी उपयोगी अशी सर्व जातीची झाडे, बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड आणि बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणारे झाड ही जमिनीतून उगविली. बागेला पाणी देण्यासाठी एदेनात एक नदी उगम पावली. तेथून ती निघून तिचे फाटे फुटून 4 नद्या झाल्या. पहिलीचे नाव पिशोन. ही सगळ्या हवीला देशास वेढीते. तेथे सोने सापडते. या देशाचे सोने उत्तम असून तेथे मोती व गोमेद ही सापडतात. दुसऱ्या नदीचे नाव गिहोन. ही सगळ्या कुश देशास वेढीते. तिसऱ्या नदीचे नाव हिद्दकेल. ही अशूरच्या पूर्वेस वाहते. चौथ्या नदीचे नाव फरात. परमेश्वर देवाने मनुष्यास एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करण्यास ठेविले. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावात सलाम. जो शास्त्रभाग आपण या ठिकाणी वाचला उत्पत्ती 2 8 ते 15 या वचनापर्यंत, यामध्ये आपल्याला पाहावयास मिळते की देवाने पूर्वेस एदेनात बाग लाविली आणि त्यामध्ये देवाने घडिलेल्या मनुष्याला ठेविले. प्रियांना, आपण जगभरामध्ये पाहतो की मनुष्याने आपल्या विचारांनी तयार केलेल्या ज्या बागा आहेत त्या किती चांगल्या आणि सुंदर आहेत दिसण्यासाठी. मग कल्पना करा, देवाने तयार केलेली बाग किती अद्भुत आणि सुंदर प्रियांनो असेल. त्यामध्ये सर्व सुख सुविधा होते आणि त्या सर्व सुख सुविधांचा लाभ त्यांना घ्यायचा होता. त्यामध्ये दिसण्यास सुंदर व अन्नासाठी उपयोगी अशी सर्व जातीची झाडे, बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड आणि बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणारे झाड ही जमिनीतून देवाने उगवली.
देवाची इच्छा होती की मनुष्याने एदेन बागेत त्याची मशागत करावी व राखण करावे. परंतु त्यांच्या समोर एक आज्ञा होती की बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नका. परंतु ही आज्ञा त्यांना राखता आली नाही, कारण ज्या दिवशी त्याचे फळ खाल त्या दिवशी तू मरशील, खास मरशील, असं देवाने त्यांना निक्षून सांगितलं. तरी मनुष्याने ती आज्ञा मोडली. मग त्याचे परिणाम आम्हाला पुढे पाहाव्यास मिळते. प्रियांनो, देव आम्हाला नेहमी खुश आणि सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतो, परंतु आम्ही त्याची आज्ञा मोडतो. त्यामुळे देवाच्या आशीर्वादाला आम्ही मुकतो. अनुवाद 28:1 मध्ये म्हटलेला आहे, तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील, तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा तुला उच्च करील. परंतु मनुष्य देवाच्या आज्ञा, त्याची वाणी लक्षपूर्वक ऐकत नाही. म्हणून पाप जे आहे मनुष्याच्या जीवनामध्ये शिरते. कायनाला देखील देवाने निक्षून सांगितलं, तरी देखील त्याचं त्याने ऐकलं नाही आणि आपल्या भावाचा जाऊन त्याने खून केला आणि पाप त्याच्या जीवनात शिरलं. प्रियांनो, संत पाऊल रोम 6:23 मध्ये म्हणतो, कारण पापाचे वेतन मरण आहे, देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. कारण प्रियांनो, सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. प्रियांनो, आदामापासून आलेलं पाप येशू या जगामध्ये धुण्यासाठी आलेला आहे. जो कोणी खऱ्या अंतःकरणाने, पश्चातापी रूपी अंतःकरणाने त्याच्याजवळ जाईल, देव त्याला क्षमा करायला तयार आहे. त्याचे लाखेसारखे पाप बर्फासारखे शुभ्र करण्यासाठी तयार आहे त्याच्या रक्तामध्ये. पण जो कोणी त्याला शरण जाईल त्यालाच त्याचा लाभ घडणार आहे. चला तर आपण आपली पापे पदरी घेऊया, त्याला शरण जाऊया आणि विशेष त्याच्या वाणीकडे आपण लक्षपूर्वक प्रियांनो कान लावूया आणि त्याच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करूया. देवबाप, या वचनाच्या द्वारे आपणास आशीर्वाद देव. या आपण प्रार्थना करूया. प्रिय बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, कारण तू चांगला आहेस आणि तुझी दया नेहमी आम्हावरती सनातन आहे. प्रिय बापा, आम्ही तुझ्या वाणीकडं, तुझ्या आज्ञेकडं नेहमी लक्ष लावं, तुझ्या मार्गाने आम्ही चालावं, उठता बसता निस्ता आम्ही तुझ्या वचनाचं चिंतन मनन करावं आणि तू सांगितलेल्या आज्ञा ज्या आहेत त्या आम्ही चांगल्या प्रकारे पाळाव्यात, जेणेकरून पाप आमच्या जीवनामध्ये येणार नाही. आणि म्हणून जे लोक अजूनही सत्य मार्गाच्या शोधामध्ये आहेत, सार्वकालिक जीवनाच्या शोधामध्ये आहेत, अशा लोकांना जीवनाचा मार्ग सापडावा आणि त्यांनी देखील तुझ्या आशीर्वादाचा लाभ घ्यावा, यासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. आजचा संपूर्ण वेळ क्षण आम्ही सर्व तुझ्या स्वाधीन अधीन करून येशूच्या नावात विनंती मागतो म्हणून तू ऐक. आमेन. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.